माझं नाव श्रद्धा आहे. मी एका गरीब कुटुंबात वाढले आणि माझ्याकडे BAची पदवी होती. मी नोकरीसाठी खूप शोध घेतला. जेव्हा मला नोकरी मिळाली नाही तेव्हा मी माझ्या घराबाहेरच एक छोटा फास्ट फूडचा स्टॉल लावला. एके दिवशी एक मुलगी माझ्याकडे आली. मी तिच्यासोबत एक लहान मूल पाहिलं जे माझ्याकडे मोमोज मागत होतं. मी 2 मोमोज उचलून तिला दिले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, तुम्हाला आमची मदत करायची असेल तर कृपया आम्हाला तुमच्या घरी घेऊन चला. रात्र झाली आहे. मी एक असहाय्य लहान मुलगी आहे. माझी प्रतिष्ठा इथे सुरक्षित नाही. मी मुलगी असल्यामुळे मला तिच्या भावना चांगल्या प्रकारे समजल्या. ती म्हणाली, मी सकाळी होताच तुमचं घर सोडून जाईन. मला फक्त रात्र घालवण्यासाठी डोक्यावर छप्पर हवं आहे. मला तिची खूप दया आली म्हणून मी तिला घरी आणले आणि एका वेगळ्या खोलीत झोपवले. जेव्हा पहाटे 2:30 वाजता ते मूल रडत माझ्या खोलीत आलं, त्याने मला उठवलं आणि त्याच्या आईच्या खोलीत नेलं. मी घाबरून खोलीत प्रवेश केला. तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला प्रचंड भीती वाटली. मी माझ्या आईवडिलांसोबत एका छोट्याशा गावातल्या छोट्याशा घरात राहत होते. माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं आणि माझ्यासाठी सर्व काही केलं. पण मी मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी काहीही करू शकले नाही. माझ्या आईवडिलांव्यतिरिक्त मला 2 लहान बहिणी होत्या, ज्या माझ्यापेक्षा फारशा लहान नव्हत्या. त्या पण तरुण आणि सुंदर होत्या. मी मोठी झाल्यापासून मी माझ्या घरातल्या समस्या पाहिल्या होत्या आणि माझ्या आईला घर खर्चाची चिंता करतानाही पाहिलं होतं. माझे वडील जे काही कमवायचे ते माझ्या आईला द्यायचे. माझे वडील एक साधे मजूर होते. दिवसभर काम केल्यावर त्यांच्याकडे थोडेसे पैसे उरायचे आणि तेच घरात एकमेव कमावते असल्यामुळे माझ्या आईला घर खर्च सांभाळणं खूप कठीण जायचं. त्यात भर म्हणजे त्यांच्यावर 3 मुलींचा भार होता. आम्ही 5 जण एकत्रच राहत होतो. माझ्या 2 लहान बहिणीसुद्धा शिकत होत्या आणि माझे आईवडील स्वतःचा खर्च कमी करून कसाबसा घर खर्च सांभाळत होते. मी लहानपणापासूनच खूप शांत मुलगी होते. मी माझ्या घरातल्या प्रत्येक समस्येचं बारकाईने निरीक्षण करायचे. मी नेहमीच माझ्या आईवडिलांच्या समस्यांवर नजर ठेवून असायचे. त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची माझी इच्छा होती. माझे आईवडील त्यांच्या 3 मुलींशी घर खर्चाबद्दल कधीच बोलत नसत. पण जेव्हा आई जेवताना अचानक पातेल्यात डोकावून हात मागे घ्यायची तेव्हा मला कळायचं की पातेल्यात नक्कीच अन्न कमी झालं आहे. म्हणूनच आईने आमच्यासाठी आपली भूक दाबून ठेवली होती. ती तशीच होती. गरिबीतही तिने आम्हाला 3 बहिणींना नेहमीच संयम ठेवायला शिकवलं होतं. पण आम्हाला खाऊ घालण्यासाठी ती नेहमीच स्वतःची भूक सोडून द्यायची. जेव्हा बाबा कामावरून थकून घरी यायचे आणि दिवसभराची कमाई आईच्या हातात ठेवायचे तेव्हा आईवडील थोडा वेळ डोकं धरून बसायचे. आई विचारायची, इतक्या कमी पैशात उद्या काय खायचं? जर पैसे कमी असतील तर ती डाळ पातळ करायची. अशा प्रकारे डाळ किमान 2 दिवस टिकायची. घरातील परिस्थिती आम्ही 3 बहिणींसमोर भीषण होती. म्हणूनच जे काही मिळाले ते आम्ही शांतपणे खायचो. घरातील इतक्या समस्या पाहून मला सहन होत नव्हतं आणि मला माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं होतं. पण मी एक मुलगी होते. शिकायला बाहेर गेल्याबद्दलही मला खूप टोमणे ऐकावे लागायचे. शेजारचे लोक म्हणायचे, यांच्याकडे तर खायला काहीही नाही. बघा, माझी मुलगी खांद्यावर दप्तर घेऊन कशी शाळेत जाते. हे सगळं ऐकायला मला अजिबात आवडत नसे. पण तरीही मला शिक्षण घेऊन सक्षम व्हायचं होतं आणि घरातील परिस्थिती सुधारायची होती. 15 वर्षांची मुलगी असूनही मी लवकरच समजूतदार झाले. या टोमण्यांनी माझं बालपण हिरावून घेतलं होतं आणि मी माझ्या वयापेक्षा जास्त विचार करू लागले होते. एके दिवशी माझी आई अंगणात उदासपणे बसलेली होती. तिला असं उदास पाहून मी तिच्या बाजूला जाऊन बसले. तेव्हा मी फक्त 7वीतच होते. मी तिला म्हणाले, आई, मी उद्या शाळेत जाणार नाही. मी शाळेत जाणार नाही असं ऐकून माझ्या आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मग मला विचारलं, का गं, काय झालं? तू शाळेत का जाणार नाहीस? तुला काही लागलं तर सांग, मी तुला आणून देईन. आईच्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण मी अभ्यासात किती हुशार आहे हे तिला चांगलंच माहीत होतं. तिने माझ्या अभ्यासाला पूर्ण पाठिंबा दिला, कारण तिला माहीत होतं की तिच्या 3 मुलींमध्ये मी सर्वात हुशार आणि अभ्यासाची सर्वात जास्त आवड असणारी होते. म्हणूनच तिने माझ्या या आवडीला पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मी आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग मान खाली घातली. मी आईला म्हणाले, आई, जर मी परिसरात काम केलं तर आपण थोडे पैसे कमवू आणि पोटभर जेवण करू शकू. तू जेवण करून उठल्यावर माझं पोट भरलंय असं म्हणतेस, हे मला आवडत नाही. लोक येता जाताना म्हणतात, यांच्याकडे खायला तर काहीच नाही आहे, तरी ते आपल्या मुलीच्या शिक्षणावर पैसे वाया घालवत आहेत. याचा मला खूप राग येतो. लोक आपल्या गरिबीची चेष्टा करतात. मी सुद्धा लोकांच्या घरी काम करेन. बघ आई, आपण पैसे कमवायला सुरुवात करू आणि तुलाही पोटभर जेवण करता येईल. असं म्हणत मी जमिनीकडे बघतच राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. माझं बोलणं ऐकून आई मात्र शांत झाली. तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.
जेव्हा आमच्यात बराच वेळ शांतता पसरली तेव्हा मी आईकडे पाहिलं. ती तिच्या साडीच्या पदरात चेहरा लपवून अश्रू पुसत होती. थोड्या वेळाने आई मला म्हणाली, श्रद्धा, आपल्या घरात मुलगा नाही, पण आम्हाला मुलाची उणीव कधीच जाणवली नाही. कारण आमच्या तिन्ही मुली आमच्यासाठी मुलं आणि मुली दोन्ही आहेत. मुली मुलांपेक्षा कमी नसतात. लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणू दे. तुझ्यामध्ये काहीतरी मिळवण्याची जिद्द आहे. तू अभ्यासात खूप हुशार आहेस. तू किती सक्षम आहेस आणि भविष्यात काय साध्य करू शकतेस हे मला आणि तुझ्या वडिलांना माहीत आहे. तुझ्या 2 बहिणीसुद्धा शिकतात, पण त्या तुझ्या इतक्या हुशार किंवा सक्षम नाहीत. त्यांना अभ्यासात काही विशेष आवड नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि जेव्हा तू शिक्षण पूर्ण करून एक यशस्वी व्यक्ती बनशील तेव्हा मी नक्कीच पोटभर जेवेन. पण सध्या तुला अभ्यास करावाच लागेल, कारण लोकांच्या घरी काम करून तू तुझं भविष्य कधीच घडवू शकणार नाहीस. तू आमच्या कुटुंबाची ताकद आहेस. तुझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणूनच मी तुला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच पुढे असते. तू मन लावून अभ्यास करावा अशी माझी आणि तुझ्या वडिलांची खूप इच्छा आहे, जेणेकरून तू मोठी झाल्यावर तुझ्या आईवडिलांचे दारिद्र्य दूर करू शकशील आणि आपण सर्व सन्मानाने जगू शकू. आई जे काही सांगत होती ते मी खूप लक्षपूर्वक ऐकत होते. माझ्याशी बोलताना आई दूरवरच्या आकाशाकडे पाहत होती. माझ्या आयुष्यात मी यशस्वी आणि महान व्यक्ती बनायचं तिचं स्वप्न मला तिच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होतं. आई मला हे सगळं इतक्या आतुरतेने सांगत होती की मी तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्या क्षणी मी ठरवलं की काहीही झालं तरी मी माझ्या आईचं स्वप्न कधीच भंगू देणार नाही आणि आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी व माझ्या कुटुंबाची गरिबी दूर करण्यासाठी मन लावून अभ्यास करेन. मला हेही माहीत होतं की हा प्रवास माझ्यासाठी सोपा नसेल, कारण मुलींना अनेक अडथळे आणि अडचणींचा सामना करावा लागतो. कारण ज्या घरात खायला पुरेसं अन्न नव्हतं तिथे मी अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करू शकले असते. पण मी हे सगळे विचार मनातून झटकून टाकले. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आईला दारातच बसवून मी उठून माझ्या खोलीत गेले, कारण मला अजून अभ्यास करायचा होता. मला माझ्या आईचं स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं होतं. पण मला हेही माहीत होतं की या स्वप्नांची पूर्तता अजून खूप दूर होती. मी हे सगळं करू शकेन की नाही याची मला काहीच कल्पना नव्हती. पण मी तोच मार्ग अनुसरण्याचा दृढ निश्चय केला होता, कारण मी माझ्या आईच्या डोळ्यात तळमळ आणि दुःख एकत्र पाहिलं होतं. आजच्या आधी मी माझ्या वर्गात नेहमीच पहिल्या क्रमांकावर यायचे, पण आईचं ऐकल्यानंतर मी निश्चय केला की जर मला आयुष्यात उच्च स्थान मिळवायचे असेल तर मला माझ्या संपूर्ण शाळेत प्रथम यावं लागेल. यासाठी मला शक्य तितका अभ्यास करावा लागणार होता. मी माझे शिक्षण निष्ठेने सुरू ठेवले, पण दरम्यान आमच्या घरची परिस्थिती इतकी खालावली की माझ्या वडिलांना माझ्या 2 लहान बहिणींना शाळेतून काढावे लागले. त्यांना फक्त एका बहिणीचीच फी परवडत होती, म्हणूनच त्यांना शाळेतून काढले. मी त्यांना शाळेत जाऊ देण्याची खूप विनवणी केली, पण त्या दोघींनाही शिकायचे नव्हते. माझे वडील म्हणाले, श्रद्धा, त्या दोघी आवडीने शिकत नाहीत. तुला अभ्यास करायला आवडतो, तू शिकायला पाहिजे. मी त्यांना जबरदस्ती करू शकत नाही, पण आम्हाला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. ज्या दिवशी तू उच्च पदावर पोहोचशील त्या दिवशी माझ्या 2 मुलींना शिक्षण न देऊ शकल्याची माझ्या मनातील वेदना नाहीशी होईल. 2 नाही तर किमान 1 मुलगी तरी वडिलांना आधार देईल. वडिलांचे हे शब्द मनात घर करून राहिले, पण ते दुःखाने भरलेले होते. माझ्या 2 बहिणी आता घरीच राहू लागल्या आणि घरकाम करू लागल्या. सर्वात लहान बहीण नम्रता आईकडून शिवणकाम शिकू लागली होती आणि दुसरी बहीण सिद्धीला घरकामाची खूप आवड होती. तिच्या आईने त्या दोघींनाही प्रोत्साहन दिले आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याची संधी दिली. ती त्यांना नेहमीच सांगायची की सर्व काही ठीक होईल. मी विचार केला की ज्या दिवशी मी यशस्वी होईल त्या दिवसापासून मी माझ्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. त्या दिवसापासून मी मागे वळून पाहिले नाही आणि मन लावून अभ्यास सुरू केला. याचा परिणाम असा झाला की मी केवळ प्रत्येक वर्गातच प्रथम आले नाही, तर संपूर्ण शाळेत अव्वल क्रमांक मी पटकावला. परिणामी मला शाळेकडून शिष्यवृत्ती मिळू लागली, ज्यामुळे माझे शिक्षण मोफत झाले. माझे निकाल पाहून माझे आईवडील खूप आनंदित झाले. मी उत्कृष्ट गुणांनी माध्यमिक शाळा उत्तीर्ण झाले आणि शिष्यवृत्तीच्या मदतीने मला महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मला एका छोट्या कामाचीही गरज होती, म्हणून मी परिसरातील घरोघरी जाऊन मुलांना शिकवणी देऊ लागले. अशा प्रकारे मी माझा अभ्यास करत होते आणि लहान सहान खर्चही भागवत होते. माझ्या वडिलांवरील भारही आता लक्षणीयरित्या कमी झाला होता. हा एक लांब आणि खडतर प्रवास होता, पण देव म्हणतो वाईट दिवस संपल्यावर लवकरच चांगले दिवस येतात. पण माझे ध्येय अजून खूप दूर होते आणि मार्ग अत्यंत खडतर होता. पण मग मी धैर्य गमावले नाही आणि मन लावून अभ्यास करत राहिले. मी महाविद्यालय पूर्ण केले आणि विद्यापीठात प्रवेश घेतला. माझ्याकडे विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते, कारण मुलांना शिकवणी देऊन मी कमवलेले सर्व पैसे खर्च झाले होते. त्यामुळे माझ्याकडे काहीच शिल्लक राहिले नव्हते आणि माझ्या आईवडिलांकडेही विद्यापीठाची फी भरण्या इतके पैसे नव्हते.
आता मी स्वतःच्या हिमतीवर माझे शिक्षण पूर्ण करायचे ठरवले. मी ठरवले की मी जे काही शिकले होते ते पुरेसे होते. आता मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करणे आवश्यक होते. पण मी ते कसे करणार होते? मी अजूनही मुलांना शिकवणी देत होते आणि त्या पैशांनी माझी काही बचत होत नव्हती. सुमारास एका मित्राने मला सांगितले की मला कॉलेजमध्ये आणखी एक शिष्यवृत्ती मिळाली आहे. सरकारने मला पुढे शिक्षण घेऊन विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी या शिष्यवृत्तीचा वापर करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. हे ऐकून मला खूप आनंद झाला, कारण माझ्या चांगल्या गुणांमुळे मी अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत होते. माझ्या मित्राचा सल्ला अगदी बरोबर होता आणि कॉलेजने मला आणखी एक शिष्यवृत्ती दिली. सुदैवाने यावेळी मला शिष्यवृत्ती सहजच मिळाली. त्यामुळे विद्यापीठात प्रवेश मिळवल्यानंतरही मी मुलांना शिकवणी देणे सुरूच ठेवले. सुरुवातीला विद्यापीठातील मुलं आणि मुली मला खूप चिडवायचे, कारण ते माझे वरिष्ठ होते. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ते काहीही म्हणायचे, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, कारण मला त्यांच्या शब्दांवर नाही तर माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. काही मुलांनी तर मला चिडवण्याचा प्रयत्नही केला. मी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केलं. आता मी माझी शिकवणी आणखी 3-4 घरांमध्ये वाढवली होती आणि मी रात्री उशिरापर्यंत जागत असे. हे इतके फायदेशीर होते की मी थोडे अधिक पैसे कमवू लागले आणि विद्यापीठात येण्या जाण्याचा खर्च भागवू शकले. माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला 4 वर्ष अभ्यास करावा लागला. विद्यापीठातील जीवन हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव होता, पण तिथेही मी स्वतःला व्यस्त ठेवले, कारण मला माहीत होते की माझ्याकडे क्षुल्लक मैत्री किंवा निरर्थक गोष्टींसाठी वेळ नाही. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि मला माझ्या आईवडिलांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ द्यायचा नव्हता. एक मुलगी म्हणून माझ्यावर केवळ जबाबदारीच नव्हे तर माझ्या आईवडिलांचा मान राखण्याची जबाबदारीही होती. मी तिथे माझी मैत्री खूप साधी ठेवली, कारण दर दुसऱ्या दिवशी तिथल्या सर्व मुली कोणत्या तरी आलिशान रेस्टॉरंटमध्ये जेवायला एकत्र जायच्या किंवा कधीकधी वाढदिवसाची पार्टी असायची. मला अशा ठिकाणी जायला भीती वाटायची आणि माझ्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे मी कोणाशीही मैत्रीच केली नाही. माझी फक्त एकच मैत्रीण होती, रंजना. ती माझ्यासारखंच एका साध्या प्रतिष्ठित कुटुंबातील होती. विद्यापीठ बिघडलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनीच भरलेलं होतं. मला तिथे खूप परकेपणा वाटायचा. मी 3-4 दिवस तेच कपडे घालायचे आणि मला माझ्या गरिबीची प्रचंड लाज वाटायची. पण मी या भावनेला माझ्यावर कधीही हावी होऊ दिले नाही. मी मन लावून अभ्यास करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परिणामी मी प्रत्येक वर्षी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले. विद्यापीठातील माझे शिक्षकही माझ्या कामगिरीवर खूप खुश होते. पण कधीकधी घरातील परिस्थितीमुळे मला इतका त्रास व्हायचा की काही दिवसांसाठी माझे अभ्यासावरून लक्षच विचलित व्हायचे आणि मला अशक्त वाटू लागायचे. पण मग काही दिवसांनी मी स्वतःला सावरायचे आणि पुन्हा अभ्यासात व्यस्त व्हायचे. हे माझ्यासोबत वर्षानुवर्ष घडतच आलं होतं. मी स्वतःची काळजी घ्यायला शिकले होते. मी माझे दुःख कोणाशीही वाटून घेत नसे. मी बाहेरून कणखर दिसायचे, पण आतून तासनतास एकटं बसून माझ्या भविष्याचा विचार करायचे. माझ्या भविष्यात काय दडलं नाही हे मला माहीत नव्हतं. हे विचार मला सततच सतवत होते. वेळ निघून गेली आणि माझा अभ्यास जवळजवळ आता पूर्ण झाला होता. माझी परीक्षा सुरू होणार होत्या आणि परीक्षेला फक्त 1 आठवडा शिल्लक होता. नेहमीप्रमाणे मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते. घरातील सर्वजण गाढ झोपले होते. त्याचवेळी घरात दिवा नव्हता. त्यामुळे मी माझ्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अभ्यास करत होते. आमच्या भागात रोज रात्री वीज जाणं ही एक सामान्य गोष्ट होती. त्यामुळे कोणालाही ते विचित्र वाटलं नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. मला माझ्या खोलीत गरम वाटू लागलं, म्हणून मी उठून स्वयंपाकघरात गेले. तिथे मी पाणी पिले आणि मग अंगणात पुस्तक घेऊन बसले. मी तिथे थोडा वेळ असेच बसले होते. तेवढ्यातच माझ्या आईने मला हाक मारली. मी झोपेपर्यंत माझी आई अनेकदा रात्री उठून माझी विचारपूस करायची. तिलाही शांतपणे झोप लागत नसे. माझी मधली बहीण सिद्धीसुद्धा आदल्या रात्रीच माझे कपडे इस्त्री करून ठेवायची आणि नम्रता सकाळी उठून माझ्यासाठी नाश्ता बनवायची. या घरातल्या प्रत्येकाला माझी काळजी होती. आईचा आवाज ऐकून मी लगेचच जागेवरून उठले आणि माझ्या खोलीकडे गेले. मी तिच्या खोलीकडे जात असतानाच मला तिचा घाबरलेला आवाज पुन्हा ऐकू आला. मी पटकन दार उघडून आत गेले आणि माझी आई मला म्हणाली, श्रद्धा, तुझ्या वडिलांची तब्येत जास्तच बिघडत आहे. आपल्याला त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. त्या क्षणी खोलीत खूप काळोख होता. मला माझे हातसुद्धा नीट दिसत नव्हते. मी आईला विचारलं, बाबांना काय झालं? आईने सांगितलं की बाबांना हार्ट अटॅक आला आहे. आपल्याला त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. मी म्हणाले, ठीक आहे, तू इथेच थांब, मी बाहेरून रिक्षा आणते. त्या आवाजाने माझ्या दोन्ही बहिणी जाग्या झाल्या होत्या आणि आईबाबांच्या बाजूला बसल्या होत्या. दोघी खूप घाबरल्या होत्या. पण मी पटकन घरातून बाहेर पळाले. मी रस्त्यावर आजूबाजूला पाहिले आणि सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला होता. मला गाडी कशी मिळणार? घरी बाबांची प्रकृती अधिकच खालावत होती.
मला काहीच कळत नव्हतं आणि मदतीसाठीही कोणाकडे जावे हेही मला कळत नव्हते. मी गाडी शोधत बराच वेळ चालत राहिले. मग मला रस्त्यावर एक रिक्षा उभी दिसली. मी लगेचच रिक्षाच्या दिशेने धावत गेले आणि तिथे पोहोचले. मी रिक्षावाल्याला म्हणाले, दादा कृपया रिक्षा घेऊन लवकर घरी चला. पण रिक्षावाल्याने मला स्पष्टपणे सांगितले, आता खूप उशीर झाला आहे. तो यावेळी कोणताही प्रवासी घेऊ शकत नाही. त्याची घरी जाण्याची वेळ झाली होती. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी हात जोडून त्यांना म्हणाले, हे बघा दादा, माझे वडील खूप आजारी आहेत. जर आपण त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं नाही तर काहीही होऊ शकतं. माझ्यावर दया करा, मला मदत करा. माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. मी रडत रडत रिक्षावाल्याची याचना केली. मला रडताना आणि विनवणी करताना पाहून तो माझ्यासोबत यायला तयार झाला. मी पटकन त्याच्या रिक्षात बसले आणि घराच्या दिशेने निघाले. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा माझी आई दारात उभी राहून जोरजोरात रडत होती आणि माझ्या दोन्ही बहिणी खूप आजारी पडलेल्या माझ्या वडिलांच्या बाजूला बसल्या होत्या. माझी आई माझी वाट पाहत होती. आई, मी आणि आम्ही तिघी बहिणींनी मिळून बाबांना पटकन रिक्षात बसवले. आईसुद्धा येऊन दुसऱ्या बाजूला बसली. आईनेही दोन्ही बहिणींना घरात थांबायला आणि आतून दरवाजा घट्ट बंद करायला सांगितले. त्या दोघीही खूप घाबरल्या होत्या. आम्ही बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आम्ही पोचल्याबरोबरच त्यांना इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं. डॉक्टर म्हणाले की बाबांना हार्ट अटॅक आला आहे. आई बाहेर बसली होती. आई सतत रडत होती आणि मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण आतून मी खूप घाबरले होते. कितीही समजावलं तरी तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. डॉक्टरने काही निश्चित उत्तर दिलं नव्हतं आणि खूप उशीर झाला होता. बाबा अजून बाहेर आले नव्हते. आई आणि मी खोलीच्या दाराकडे डोळे लावून बसलो होतो. अखेरीस खूप वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की रुग्णाला रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल. रुग्णाची प्रकृती आता बऱ्यापैकी सुधारली होती. आईची तब्येतही बरी नसल्यामुळे मी तिला घरी जाण्यासाठी आग्रह केला. मी हॉस्पिटलमध्ये राहून स्वतःची काळजी घेण्याइतका धाडसी झाले होते. दुसऱ्या दिवशी मी माझी परीक्षा असल्यामुळे आईची इच्छा होती की मी घरी जावं. पण माझ्यासाठी माझ्या वडिलांपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नव्हतं. म्हणून मी हॉस्पिटलमध्येच राहिले. पण आई घरी गेली नाही आणि माझ्यासोबतच तिथंच राहिली. डॉक्टरने बाबांची तब्येत आता बऱ्यापैकी बरी झाली आहे असं सांगितलं असूनही काही कारणास्तव आई अजूनही अस्वस्थ दिसत होती. सकाळ होताच मी माझ्या परीक्षेसाठी निघाले, कारण ती माझी शेवटची परीक्षा होती. दुपारी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये परत आले तेव्हा आईने मला पाहताच मिठी मारली. ती जोरजोरात रडत होती. मी आश्चर्याने आईकडे पाहिलं, कारण काही तासांपूर्वीच ती पूर्णपणे शांत होती. मग तिने मला सांगितलेली बातमी विजेच्या धक्क्यासारखी माझ्यावर कोसळली. मी पोहोचण्याच्या काही वेळापूर्वीच बाबांचं निधन झालं होतं. मी तिथे स्तब्ध उभं राहिले. माझ्या आजूबाजूला सगळ्यांचे आवाज घुमत असल्याचं मला जाणवत होतं. माझं हृदय दुःखाने तुटत होतं. पण या क्षणी मला धैर्यवान राहून माझ्या आई आणि बहिणींना आधार द्यायचा होता. मला त्यांचं सांत्वन करायचं होतं आणि त्यांना समजावून सांगायचं होतं की असं रडू नका, कारण ती खूप जोरदार रडत होती. माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि माझ्या दोन्ही बहिणीसुद्धा घरातून हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. जणू काही आमच्या सगळ्यांवरच संकट कोसळलं होतं. थोड्या वेळाने बाबांचा मृतदेह घरी नेण्याची व्यवस्था करण्यात आली. आम्ही बाबांचा मृतदेह घरी आणला. जेव्हा दुपार झाली होती तेव्हा सगळे नातेवाईक घरी जमले होते. माझ्या दोन्ही बहिणीसुद्धा जोरजोरात रडत होत्या. पण तरीही मी स्वतःला खंबीर दाखवलं आणि मुलगी म्हणून नव्हे तर एक मुलगा म्हणून बाबांचे अंत्यसंस्कार केले. थोड्या वेळाने बाबांचे अंत्यसंस्कार पार पडले. मी माझ्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं होतं. हातात वडिलांचा फोटो धरून मोठ्याने मी रडत होते. माझ्या मनातील सर्व वेदना बाहेर काढत होते, कारण मी कोणासमोरही रडले नव्हते. मला माझ्या कुटुंबासमोर कमजोर दिसायचं नव्हतं. मी सगळ्यांचे सांत्वन करत होते. वडिलांच्या निधनाने मी खूप दुःखी झाले होते. त्यांनी खूप लवकर हे जग सोडले होते. मला यशस्वी झालेलं पाहायचं होतं, पण त्यांच्या आयुष्याने मला यशस्वी होताना पाहण्याचा पुरेसा वेळ दिला नाही. त्यावेळी माझं मन दुःखाने तुटत होतं, कारण त्यांनी प्रत्येक पावलावर मला साथ दिली होती. आज त्यांच्या निधनानंतर मला खूप एकटेपणा जाणवत होता. वडील गमावण्याचं दुःख काय असतं हे मला चांगलंच ठाऊक होतं. त्यांच्या मुलीच्या लग्नाची चिंता मनात बाळगूनच माझ्या वडिलांनी हे जग सोडलं होतं. पण मी माझ्या बहिणींचं लग्न स्वतःच लावून देण्याचा निश्चय केला होता. वडील नसले तर काय झालं, मी त्यांचा मोठा भाऊ म्हणून त्यांना चांगल्या घराण्यात लग्न लावून देणार होते. आता माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आली होती आणि मला ही जबाबदारी कोणत्याही परिस्थितीत पार पाडायचीच होती. माझ्या दोन्ही बहिणी माझ्यापेक्षा लहान असल्या तरी त्या दोघीही लग्नासाठी योग्य होत्या. आमची परिस्थिती पाहून त्यांच्यासाठी आलेले प्रत्येक स्थळ नाकारले जात होते. पण काही दिवसांनी सिद्धीसाठी एक स्थळ आलं. आईची इच्छा होती की मी आधी लग्न करावं, पण मला लग्न करायचं नव्हतं.
मी तिला सांगितलं की मी आधी माझ्या बहिणींचं लग्न करेन आणि नंतर स्वतःचा विचार करेल. आईची इच्छा होती की माझ्या बहिणीचं लग्न त्याच ठिकाणी व्हावं जिथलं स्थळ आलं होतं. पण ज्या कुटुंबातील वडील वारले आहेत आणि फक्त मुलीच आहेत अशा मुलीशी कोण लग्न करेल? तर नेहमीप्रमाणे हा प्रस्तावही नाकारण्यात आला. त्या दिवशी आई खूप रडली. तिची अवस्था पाहून मला सहन होत नव्हतं. आम्ही तिन्ही मुली वडिलांच्या घराच्या दारातच म्हातारपणापर्यंत राहणार की काय याची तिला काळजी वाटत होती. मी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण मला हेही माहीत होतं की सध्या माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणूनच हे सर्व घडत होतं. हातात पदवी घेऊन मी वेड्यासारखी नोकरी शोधू लागले, पण लाचेशिवाय मला नोकरी मिळत नव्हती. इथे मी माझ्या प्रतिष्ठेच्या बदल्यात काम मिळवत होते. मी काहीही करू शकत होते. मी माझी प्रतिष्ठा आणि माझ्या आईवडिलांचा सन्मान पणाला लावू शकत नव्हते. मी जिथे कुठे नोकरी शोधायला जायचे तिथे मुलाखतीनंतर ते लाचेची मागणी करायचे. अनेकदा मी मुलाखत पास व्हायचे, पण नंतर मला कळायचे की नोकरी देणाऱ्यांना माझ्यासोबत रात्र घालवायची होती. अनेकांनी तर माझ्यावर जबरदस्ती केली. त्यांच्या तावडीतून मी कशीबशी सुटले. माझ्याकडे लाच देण्यासाठी पैसे नव्हते आणि मला माझ्या आईवडिलांचा विश्वासही तोडायचा नव्हता. एवढ्या सगळ्या अडचणींचा सामना करूनही मला अजूनही नोकरी मिळत नव्हती. त्याच सुमारास माझ्या बहिणीसाठी एक चांगले स्थळ आले होते आणि ते त्यांना आवडले होते. आईने लगेचच त्या स्थळाला होकार दिला, कारण तिला ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमवायची नव्हती. म्हणूनच ती तयार झाली. पण खरं तर आमच्याकडे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसेच नव्हते. जेव्हा माझ्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा आईला थोडा दिलासा मिळाला, पण तिला अजूनही माझीही काळजी वाटत होती. ती म्हणायची, तू घरातील सर्वात मोठी मुलगी आहेस, तुझं लग्न आधी व्हायला हवं होतं, पण तुझ्यावर जबाबदाऱ्यांचा खूप भार आहे. मी तिचे सांत्वन करत म्हणाले, आई, मला तुझा आधार व्हायचा आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला रात्री झोप लागत नव्हती. बाबांच्या निधनानंतर आईची चिंता आणखीनच वाढली. मला अजून कुठे नोकरी मिळाली नव्हती आणि आता माझ्या बहिणीचं लग्न जवळ आलं होतं. आईने दुसऱ्याकडून काही महिन्यांचे पैसे उसने घेतले होते, कारण तिला विश्वास होता की एकदा मला नोकरी लागली की माझ्या बहिणीच्या लग्नाची व्यवस्था मी सहजच करू शकेन. आता मी आईला कसं समजावून सांगणार होते की नोकरी शोधणं सोपं नव्हतं, कारण मी जिथे कुठे जायचे तिथे एकतर माझ्याकडे लाच मागितली जायची किंवा मला माझ्या स्वाभिमानाचा बळी द्यावा लागायचा. लाच देण्यासाठी लागणारे लाखो रुपये तर मी कुठून आणणार होते? मी रोज सकाळी नोकरीच्या शोधात घरून निघायचे. इकडून तिकडे भटकत राहायचे. जिथे कुठे नोकरी मिळायची, थोडीशीही आशा असायची, तिथे मी पोचायचे. पण जेव्हा मी संध्याकाळी मान खाली घालून घरात यायचे तेव्हा माझ्या चेहऱ्याकडे बघूनच आईला कळायचं की मला अजूनही नोकरी मिळाली नाही आहे आणि मी रिकाम्या हातानेच घरी परत आले आहे. आता तर घरी जाणंही लाजिरवाणं मला वाटू लागलं होतं. माझ्या आईला आणि बहिणींना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मी त्यातली एकही अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हते. माझ्या बहिणीचं लग्न जवळ येत होतं. दिवस असेच जात होते. माझ्या आईलाही काळजी वाटू लागली होती. जेव्हा जेव्हा मी घरी परतायचे तेव्हा आई मला तोच प्रश्न विचारायची, अजून नोकरी मिळाली नाही का? मी गप्पपणे मान झुकवायचे. मी बेरोजगार असल्यामुळे घरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली होती. माझे वडील जे काही कमवायचे त्यावरच आम्ही घर चालवत होतो आणि आता ते गेले होते. त्यांचे उत्पन्न येणे थांबले होते. मी मुलांना जी शिकवणी द्यायचे ती सुद्धा कमी झाली होती. अनेक मुलांनी शिकवणी देणे मी सोडून दिले होते, कारण माझ्याकडे एकतर त्यांना शिकवण्याचा किंवा नोकरी शोधण्याचा पर्याय उपलब्ध होता. एक वेळ अशी आली की माझ्याकडे अजिबातच पैसे नव्हते. आईकडे पैसे मागायला मला लाज वाटायची. मी तिला पैसे द्यायला हवे होते, पण मी तिच्याकडे माझ्या घराच्या भाड्यासाठी पैसे मागत होते. मग मी आईकडे पैसे मागणेही बंद केले आणि सगळीकडे पायीच प्रवास करू लागले. माझ्या पायांना फोडही आले आणि माझ्या चपलाही काही ठिकाणी झिजल्या होत्या. पण एवढे शिक्षण घेऊनही मला माझ्या क्षमतेनुसार नोकरी काही मिळत नव्हती आणि लाचही द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या लक्षात आलं की नोकरी मिळवणं अशक्य झालं आहे आणि माझ्या कुटुंबाची परिस्थिती आता खालावत चालली आहे. एके दिवशी मी शिकवणी घेऊन एका बालगृहातून बाहेर पडत होते. तेव्हा वाटेत मी एका रस्त्यावरील विक्रेत्याला मोमोज आणि बर्गर आणि चाऊमिनसारखे पदार्थ बनवताना पाहिलं. मुलं ते पदार्थ खूप आवडीने खात होते आणि त्याचे पैसेही त्यांना देत होते. मी विचार केला, मला थोडेफार स्वयंपाक येतो आणि जे काही मला जमत नाही त्यात माझी आई मला मदत करेल. घरी परतल्यावर मी यावर खूप विचार केला. इतर सर्व गोष्टींमुळे निराश होऊन मी हे काम हाती घेतलं. माझ्याकडे असलेल्या थोड्या पैशांनी मी बाजारातून फास्ट फूड बनवण्याचं साहित्य विकत घेतलं. मी याबद्दल माझ्या आईशी बोलले आणि तिला माझी कल्पना खूप आवडली. सुरुवातीला माझ्या आईला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, बाळा, मागच्या गल्लीत एक छोटं गोदाम आहे जिथून लोक त्यांच्या गाड्या घेऊन बाहेर येतात. काही जण गाड्यांवर भाज्या विकतात तर काही जण फळं विकतात. तू सुद्धा तिथून एक गाडी घे.
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गाडी भाड्याने घेण्यासाठी गोदामाच्या मालकाकडे गेले तेव्हा त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मला म्हणाला, एक तर तू एक मुलगी आहेस आणि दुसरं म्हणजे तू शिकलेली आणि चांगल्या घरातली दिसतेस. तो माझ्याकडे विचित्रपणे पाहत होता. हे ऐकून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याला विचारलं, काय झालं? मी मुलगी आहे म्हणून काय झालं? या समाजात केवळ मुलगी असल्यामुळे नोकरी मिळत नसेल तर एक मुलगी काय करू शकते? एक सुशिक्षित आणि सभ्य मुलगी आपला स्वाभिमान धोक्यात घालू शकत नाही आणि जर तिच्याकडे लाच द्यायलाही पैसे नसतील तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सन्मानाने पैसे कमवण्याचा हाच एक मार्ग तिला सापडला आहे. मी एक प्रतिष्ठित विद्यापीठातून BA केलं आहे आणि त्यात मला खूप चांगले गुणही मिळाले आहेत. मी एक प्रतिष्ठित वडिलांची प्रतिष्ठित मुलगी आहे. पण मी काय करू शकते? या समाजाने मला पूर्णपणे हतबल करून सोडलं आहे. कारण माझे वडील आता हयात नाहीत आणि त्यांची इच्छा होती की मी आयुष्यात उच्च शिक्षण घ्यावं. माझ्या आईवडिलांनी मला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले. ते मला त्यांचा मुलगाच समजतात आणि मुलाप्रमाणेच मी त्यांचा आधार व्हावी अशी त्यांची इच्छा होती. पण आता जेव्हा त्यांची परतफेड करण्याची वेळ आली आहे तेव्हा मला कुठेही नोकरी मिळत नाही. मी जिथे कुठे जाते तिथे प्रत्येकजण माझा फायदा घेऊ पाहतो. हे बोलताना माझ्या शब्दांमध्ये दुःख होते. त्या माणसाने लक्षपूर्वक ऐकले आणि मग म्हणाला, ठीक आहे मुली, मी तुला एक गाडी भाड्याने देतो आणि मला अशा मुलीचा अभिमान आहे जी अडचणींना सामोरं जाताना डगमगली नाही. तो माणूस म्हणाला, तुम्हाला आगाऊ रक्कम देण्याचीही गरज नाही. पुढच्या महिन्यात जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही पैसे द्या. मला तुमची दया येते कारण मलाही 5 मुली आहेत आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की तो माझ्या मुलींना तुमच्यासारखंच विचार देवो. जर प्रत्येक घरात तुझ्यासारखी मुलगी असती तर आईवडिलांना त्यांच्या मुलीचे ओझे कधीच वाटले नसते. आपले अश्रू मुश्किलीने लपवत तो असं म्हणाला आणि मग त्याने मला एक गाडी दिली. मी त्याचे आभार मानले आणि घरी परत आले. माझ्या बहिणी आणि आईने बर्गर, चाऊमिन, मोमोज आणि फ्रेंच फ्राईजसारखे काही पदार्थ बनवले आणि मग संध्याकाळी मी गाडी घेऊन घराबाहेर उभी राहिले. माझ्या डोळ्यात पाणी दाटून आले. ते मी माझ्या दुपट्ट्याने पुसले आणि मला तीव्रतेने जाणवले की मी माझ्या आयुष्याची इतकी वर्ष शिक्षणासाठी का समर्पित केली होती. जर मी कुठेतरी छोटी नोकरी केली असती तर मी माझ्या बहिणींचे लग्न लावण्यासाठी पुरेसे पैसे कमवले असते. मी माझ्या नोकरीतून मिळणारे सर्व पैसे माझ्या शिक्षणात गुंतवले होते. आता मी पूर्णपणे कंगाल झाले होते आणि माझे उरलेले पैसे या कामावर खर्च झाले होते. हाच माझा एकमेव आधार होता. हेच माझ्या उत्पन्नाचं एकमेव साधन होतं. मी बराच वेळ माझ्या गाडीजवळ उभी राहून जोरजोरात रडत होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मला पुन्हा एकदा तुटल्यासारखे आणि विखुरल्यासारखे वाटले. प्रत्येक वेळी जेव्हा मी या गाडीकडे पाहत असे तेव्हा मला माझ्या अभ्यासाच्या दिवसांची आठवण येत असे. तेव्हा माझे एकच स्वप्न होते, शिक्षण घेणे आणि माझ्या आईवडिलांच्या सर्व समस्या सोडवणे. आज माझी अवस्था पाहून मला स्वतःबद्दल वाईट वाटले. मी माझी गाडी घेऊन रस्त्यावर उभी होते. त्यावर सगळं सामान पसरलेलं होतं. काही लोक आले होते. काहींनी चाऊमिन खाल्लं, काहींनी मोमोज खाल्ले. लोकांना सगळंच आवडलं होतं. काहींनी तिथेच खाल्लं तर काहींनी घरी घेऊन जाण्याचं पॅकही करून मागवलं. रात्र होईपर्यंत मी खूप पैसे जमवले होते. मी ती गाडी परत गोदामात नेली आणि माझी सगळी कमाई प्रामाणिकपणे गोदामाच्या मालकाला देऊन टाकली. त्या गोदामाच्या मालकाने मला संध्याकाळी माझी गाडी तिथे उभी करण्याची परवानगी दिली होती आणि तो तिचं रक्षण करणार होता. इतर सर्वांप्रमाणेच मीही त्याला गाडीसाठी आगाऊ रक्कम दिली. तो म्हणाला, मुली, तू खूप प्रामाणिक आहेस. मी तुला सांगितलं होतं की मला आगाऊ रकमेची काही गरज नाही. तू मला पुढच्या महिन्यात भाडं देऊ शकतेस, पण तू नकार दिलास. मी म्हणाले की मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला कोणाचा आधार नाही. त्याने आगाऊ रक्कम घेतली आणि उरलेले पैसे मला दिले. मी आनंदाने निघून घराकडे आले. आई दारात माझी वाट पाहत होती, पण आज ती शांत दिसत होती, चिंतामुक्त होती. मला पाहून आईने विचारलं, काय झालं मुली, किती पैसे कमवलेस? जेव्हा मी तिला पैसे दाखवले तेव्हा ती खूप आनंदित झाली आणि म्हणाली, या पैशाने आपले 2-3 दिवस सहज भागतील. माझ्या दोन्ही बहिणीसुद्धा त्या दिवशी खूप आनंदी होत्या आणि मला म्हणाल्या, दीदी, आज बाबांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल आणि ते खूप आनंदित असतील. मी सुद्धा आनंदित होते आणि मला माहीत होतं की देव हळूहळू सर्व काही ठीक करेल. आई मला म्हणाली, मुली, जर तुला नोकरी मिळाली नाही तर देवाने तुझ्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी ठरवल्या आहेत. त्यामुळे दुःखी किंवा चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. मी माझ्या दोन्ही बहिणींना मिठी मारली, पण आम्हा तिघींनाही हे माहीत नव्हतं की आईला दुःख होत आहे, पण ती मला दाखवत नव्हती. माझे काम आता काही काळापासून असेच चालू होते. माझ्या 2 बहिणी आणि आई माझ्यासोबत असायच्या आणि मी माझा फास्ट फूडचा स्टॉल लावण्यासाठी एकटीच बाहेर जायचे. आजचा दिवस इतर दिवसांसारखाच होता आणि खूप गरम होत होतं. घाम क्षणभरही थांबत नव्हता. सूर्य डोक्यावर तळपळत होता. प्रत्येकजण उकाड्याने हैराण झालं होतं आणि सावली शोधत होतं. पण मी अजूनही रस्त्यावरच उभा होते, कारण इथे राहिल्याने माझ्या स्टॉलमधील माल जास्त विकला जाणार होता.
जर मी सावलीत जाण्याचा प्रयत्न केला असता तर ती जागा रस्त्यापासून थोडी दूर गेली असती, त्यामुळेच तिथे गिऱ्हाईक क्वचितच यायचं. म्हणूनच मी इथे रस्त्यावर आले होते. पण आज प्रचंड उकाड्यामुळे रस्ते ओस पडले होते. दुपार झाली होती आणि मी अजूनही तिथेच होते. आत्तापर्यंत माझ्या गाडीवर फारच कमी माल विकला होता. मी प्रार्थना करत होते की सगळं काही विकलं जावं, म्हणजे मला चांगला भाव मिळेल. कारण माझ्या बहिणींचं लग्न जवळ येत होतं. मला शक्य तितके जास्त पैसे कमवायचे होते. माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यासाठी सुद्धा आम्ही घरी जेमतेम गुजारा करत होतो. रात्र झाली होती. बहुतेक लोक रात्री फिरायला आणि खाण्यापिण्यासाठी बाहेरच पडतात. रात्री माझी विक्री बऱ्यापैकी चांगली झाली होती. रात्रीचे साधारण 2 वाजले होते जेव्हा मी माझी गाडी भरून घरी जाण्याची तयारी करत होते. तेव्हाच मला रस्त्याच्या कडेला एक मुलगी दिसली. तिच्यासोबत तिचं 2 वर्षाचं बाळ होतं. ती खूप घाबरलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती खूप चिंताग्रस्त आणि घाबरलेली आहे हे स्पष्ट दिसत होतं. मी तिच्याकडे एक नजर टाकली, पण तिचं लक्ष नव्हतं. ती सतत आजूबाजूला बघत होती. कदाचित कोणापासून तरी लपण्याचा प्रयत्न करत असावी. मी बराच वेळ तिच्या हालचाली काळजीपूर्वक पाहत होते. तेवढ्यात तीच मुलगी बाजूला झाली आणि माझ्या गाडीजवळ येऊन उभी राहिली. तिचा अर्धा चेहरा तिच्या स्कार्फने झाकलेला होता आणि तिने तिच्या 2 वर्षाच्या मुलाचा हात घट्ट धरला होता. तिला काय झालं आहे असं विचारावं असा विचार माझ्या मनात आला. पण ती श्रीमंत घरातील असेल आणि माझ्यावर उलटेल या भीतीने मी गप्पच राहिले. म्हणूनच मी शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले. तिच्यासोबतचं मूल बहुधा थकत असावं. थकव्याने त्याचा चेहरा लाल झाला होता. ते दोघेही सधन कुटुंबातील असावेत असे दिसत होते. रात्रीच्या वेळी ते रस्त्याच्या मधोमध असे का उभे आहेत हे मला कळत नव्हतं. थोड्या वेळाने त्या मुलाने मुलीला सांगितलं की त्याला भूक लागली आहे. मुलीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, थोडा वेळ थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. पण ते मूल बहुधा बऱ्याच काळापासून उपाशी असावं, त्यामुळे त्याला भूक सहन होत नव्हती. ते रडू लागलं, पण ती मुलगी तरीही मुलासाठी काहीही आणायला गेली नाही. मी त्या मुलीकडे नीट पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की तिच्या हातात पर्स नव्हती. मला समजलं की तिच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळेच ती त्या मुलासाठी काहीही विकत घेऊ शकली नाही. जेव्हा त्या मुलाने माझी गाडी पाहिली तेव्हा तो त्याच्यासोबत असलेल्या मुलीकडे हट्ट करू लागला आणि तो म्हणाला की त्याला बर्गर आणि मोमोज हवे आहेत. पण त्या मुलीने त्याला रागावले. तो मुलगा थोडा वेळ शांत झाला, पण नंतर तो पुन्हा गाडीवरच्या वस्तूंकडे पाहू लागला. ती मुलगी कधी त्याला रागवत असे तर कधी प्रेमाने त्याला हाकलून लावत असे. मला ते सहन होत नव्हतं, कारण कोणालाही उपाशी पाहणं मला सहन होत नव्हतं. तो एक निरागस मुलगा होता जो भुकेने रडत होता. मी मोमोजची 1 प्लेट तयार केली आणि त्याला दिली. त्याच्यासोबत असलेल्या मुलीने मान वळवून माझ्याकडे पाहिलं. मग ती मला म्हणाली, तुम्ही हे ठेवा, माझ्याकडे आता पैसे नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. तेवढ्यात त्याच मुलाने माझ्याकडून मोमोजची प्लेट घेतली होती. त्या मुलीने मुलाच्या हातातून प्लेट घेतली आणि मला परत दिली. ते मूल जोरजोरात रडू लागलं. कदाचित त्याला भूक असह्य झाली असावी. मी पुन्हा त्या मुलाच्या हातात मोमोजची प्लेट दिली आणि त्या मुलीकडे पाहून म्हणाले, काही नाही ताई, ते लहान मुलगा आहे, पैसे तू देऊ नकोस, काही हरकत नाही. हे ऐकून त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. मग थोडा विचार करून मी तिला म्हणाले, जर तुला भूक लागली असेल तर तू पण काहीतरी खाऊ शकतेस, पैशांची तू काळजी करू नकोस. हे ऐकून ती मुलगी ढसाढसा रडू लागली. तिला असं रडताना पाहून मी खूप घाबरले, कारण ती अशी रडेल अशी मला अपेक्षाच नव्हती. थोड्या वेळाने ती मुलगी शांत झाली आणि मला म्हणाली, जर तुम्हाला माझी मदत करायची असेल तर माझ्या मुलाला तुमच्या घरी घेऊन जा. उशीर खूप होत आहे आणि मला लपायला जागा नाही. मी रस्त्यावर भटकत आहे, माझी प्रतिष्ठा गेली आहे. मी उद्या सकाळी तुमचं घर सोडून जाईन. मी आश्चर्याने तिचं बोलणं ऐकत राहिले. मी फक्त माझ्या गाडीतून तिला थोडं खायला देऊ शकत होते. मी तिला यापेक्षा जास्त काही मदत करू शकत नव्हते. पण त्या मुलीने हात जोडून म्हटले, तुम्ही एक मुलगी आहात. माझ्या वेदना तुमच्यापेक्षा चांगल्या कोणीही समजू शकत नाही. मी देवाची ऋणी आहे. मला तुमच्यासोबत तुम्ही घरी घेऊन चला. माझी प्रतिष्ठा इथे सुरक्षित नाही. तिचे शब्द ऐकून मी विचारात पडले आणि मला तिची कीव आली. मी विचार करू लागले की जर मी तिला इथे सोडून गेले आणि तिच्यासोबत काही वाईट घडले तर कदाचित मीच जबाबदार असेल. मी सुद्धा एक मुलगीच होते. मला माहीत होतं की जेव्हा मी नोकरी शोधायला लोकांकडे जायचे तेव्हा त्यांचे डोळे घाण नजरेने माझ्याकडे पाहायचे आणि ते माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही करायचे. देवाने माझ्या प्रतिष्ठेचे रक्षण केले होते आणि मीही माझी प्रतिष्ठा जपली होती. पण त्या मुलीसोबत एक निरागस बाळ देखील होतं आणि ती माझ्याकडे विनवणी करत होती. मी तिची विनंती मान्य करायला हवी होती. मी त्या क्षणी ठरवले की मी त्या मुलीचे रक्षण करेन आणि तिला माझ्यासोबत घरी घेऊन आले. जेव्हा मी तिला आणि तिच्या 2 वर्षाच्या बाळाला घेऊन घरात प्रवेश केला तेव्हा माझी आई आणि 2 बहिणींना धक्काच बसला. त्या मुलीकडे आणि तिच्यासोबत असलेल्या बाळाकडे एकटक पाहत राहिल्या. मी माझ्या बहिणीला म्हणाले, जा त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये आणि त्यांना काहीतरी खायला दे.
माझी आईसुद्धा त्या मुलीकडे आश्चर्याने पाहत राहिली. माझी बहीण सिद्धी त्या मुलीला आणि त्या लहान मुलाला हात घेऊन गेली. मग मी त्यांना सगळी हकीकत सांगितली की ती मुलगी दुपारपासूनच रस्त्यावर कशी उभी होती. आता मध्यरात्र झाली होती. तिच्यासोबत काही वाईट घडलं असतं तर. पण माझं बोलणं ऐकून माझी आई मला म्हणाली, आपण त्या मुलीला अजिबात ओळखत नाही. आपण हिच्यामुळे अडचणीत येऊ शकतो. ही मुलगी कोण आहे, कुठून आली आहे, आपल्याला काहीच माहीत नाही. आणि ही मुलगी स्वतःच म्हणते की तिच्या प्रतिष्ठेला धोका आहे. तिला कशाची भीती वाटते कोणास ठाऊक. आईचं बोलणं ऐकून मलाही खूप काळजी वाटू लागली. पण मी आईला म्हणाले, आज रात्री तिला इथेच राहू दे. उद्या सकाळी काय होतं ते पाहू. मी उद्या सकाळी तिला तिच्या घरच्यांना शोधून तिला तिथे परत पाठवून देईन. माझे शब्द ऐकून माझी आई शांत झाली, पण काळजी तशीच राहिली. ती मुलगी माझ्या बहिणींच्या खोलीत लहान मुलासोबत झोपली होती. मी सुद्धा माझ्या खोलीत झोपायला गेले. पण थोड्या वेळाने मला जाग आली. मी माझ्या पलंगावर पडले होते. तेव्हाच अचानक माझी झोप पूर्णपणे गेली नव्हती. त्याचवेळी मला एक विचित्र आवाज ऐकू आला. मी माझ्या जागेवरून उठून अंगणात गेले. कोणीतरी माझ्या दारावर वेड्यासारखं ठुठावत होतं. पोलिसांचा लोखंडी साळ्यांचा आवाज घुमत होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकत होती. सगळे जागे होऊन अंगणात आले होते. मी हिम्मत करून पुढे जाऊन दार उघडलं. तिथे 2 माणसं उभा होती आणि त्यांच्या मागे पोलीस अधिकारी होते. त्यांनी मला ढकलले आणि ते माझ्या घरात घुसले. त्यापैकी एकाने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, कुठे आहेस तू मुली? मी म्हणाले, माझा हात सोडा. माझी आई आणि बहीणसुद्धा घाबरून वेड्यासारखं किंचाळू लागल्या. त्याच वेळी ती मुलगी खोलीतून बाहेर आली आणि रडत रडत त्या माणसाला तिने मिठी मारली. त्या माणसाने मला सोडलं आणि त्या मुलीला आपल्यासोबत नेलं. तो माणूस तिला विचारत होता, तू कुठे गेली होतीस बेटा? मी तुला खूप दिवसांपासून शोधत आहे. ती मुलगी रडत रडत त्या माणसाला सर्व काही सांगत होती की तिच्या पतीने तिला विकण्याचा कसा प्रयत्न केला होता, पण ती कशीबशी आपला जीव वाचवून निसटली होती. पण तिला घरी जाण्याचा रस्ता माहीत नव्हता. अशा प्रकारे ती मला सापडली. तिने मदत मागितली आणि मी तिला घरी आणले. मी तिथे तिला आधार दिला. तिने तिच्या वडिलांना सर्व काही तपशीलवार सांगितले. तो माणूस पुढे आला. त्याने हात जोडले आणि माझी माफी मागत म्हणाला, मुली, कृपया मला माफ कर. मला वाटलं की तू माझ्या मुलीला जबरदस्तीनेच तुझ्या घरी घेऊन आली आहेस, कारण ती सकाळपासून बेपत्ता होती. तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो. त्याने माझी आणि माझ्या कुटुंबाची माफी मागितली आणि आपल्या मुलीला सोबत घेऊन तो गेला. पण जाताना त्याने मला त्याचे कार्ड दिले होते आणि मला म्हणाला की मी कधीतरी आमच्या घरी नक्कीच यावं. मी त्या माणसाकडून ते कार्ड घेतलं. ती मुलगी सुखरूप घरी गेली होती. तो माणूस घरी गेल्यावर मी ते कार्ड काळजीपूर्वक पाहिलं. त्याच्या कार्डवर एक प्रसिद्ध कंपनीचं नाव लिहिलेलं होतं. मी तिथे अनेकदा मुलाखतीसाठी गेले होते, पण प्रत्येक वेळी अपयशी ठरले होते. मी जड अंतकरणाने त्या कार्डकडे पाहिलं आणि जवळच्या कचरापेटीच्या दिशेने फेकून दिलं. ती मुलगी तिच्या घरी सुखरूप पोहोचली होती. माझी जबाबदारीही संपली होती. हळूहळू 2 आठवडे निघून गेले. एके दिवशी माझ्या दारावर कोणीतरी टकटक केली. मी दार उघडले तर माझ्यासमोर ड्रायव्हरच्या वेशात एक माणूस उभा होता. त्याने त्या माणसाचा उल्लेख केला ज्याने त्या दिवशी त्या मुलीला इथून नेलं होतं आणि मला सांगितलं की मालकाने माझ्यासाठी गाडी पाठवली आहे आणि मला भेटायला बोलवलं आहे. मी खूप घाबरले होते. आई म्हणाली, नाही मुली, तू तिथे जाणार नाहीस. मी म्हणाले, नाही आई, मी जाईन. मला आश्चर्य वाटले की एवढा श्रीमंत माणूस मला का भेटू इच्छित होता. आईला भीती वाटत होती की माझ्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते, पण तरीही मी त्या ड्रायव्हरसोबत गेले. तो मला त्या माणसाच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. तो माणूस माझ्याशी खूप आदराने वागला आणि मला मुली म्हणून त्याने हाक मारली. तो म्हणाला, मला तुझ्याबद्दल माहिती मिळाली आहे की तू खूप शिकलेली आहेस. तू नोकरीसाठी खूप शोध घेतलास आणि तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तू एकटीच तुझ्या कुटुंबाची काळजी घेत आहेस आणि तुला तुझ्या बहिणींचे लग्नही करायचे आहेत. पण तू गरीब असल्यामुळे चांगली प्रतिष्ठित नोकरी करण्याऐवजी फास्ट फूडचा स्टॉल का चालवत आहेस? एक मुलगी म्हणून मला तुझं धैर्याचं कौतुक वाटतंय. मी तुला इथे बोलवलं आहे कारण माझ्याकडे तुझ्यासाठी एक खूप चांगली जागा आहे. तुला हवं असल्यास तू इथे काम करू शकतेस. त्या माणसाचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. पण मी त्याला सांगितलं की मी फक्त तुमच्या मुलीला मदत करत आहे आणि हे सर्व केवळ दयाळूपोटी आहे आणि तुमची मुलगी माझ्यासारखीच आहे म्हणूनच मी केलं आहे. तिला मदत करण्यामागे माझा कोणताही लोभ नव्हता. खरं तर मी तुमच्या मुलीला ओळखतही नव्हते. तो माणूस मला म्हणाला, तुला ही नोकरी केवळ तुझ्या क्षमतेच्या आधारावर मिळत आहे. उद्या येऊन कामावर रुजू हो. त्याच्या कार्यालयातून निघताना मला खूप आनंद झाला होता. माझ्या दयाळूपणाचे असे फळ मिळेल याची मला कल्पनाही नव्हती. मी दुसऱ्याच दिवशी कामावर रुजू झाले आणि तिथे मला खूप आदराने वागवले गेले.
मी आता सन्मानाने पैसे कमवत होते आणि 3 महिन्यानंतर मी माझ्या बहिणीचे लग्न लावून दिले. वेळ हळूहळू जात होता. 4 वर्ष उलटून गेली आणि त्या 4 वर्षात मी माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न लावून दिले. त्यांचे संसार थाटले आणि माझ्या वडिलांचे कर्तव्य मी पूर्ण केले. माझ्या आईची इच्छा होती की मी लग्न करावं, पण मी अजूनही काम करत आहे. मी माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बरीच सुधारली आहे. जो मुलगा नेहमी आपल्या आईवडिलांचं आयुष्य अधिक चांगलं बनवतो तो त्यांना मदत करतो. मुलीसुद्धा हे करू शकतात. जेव्हा तुम्ही मुलींना उडू देता, त्यांचे पंख छाटत नाही. माझ्या आईवडिलांनीही मला भरारी दिली आणि काहीतरी साध्य करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. प्रत्येकाच्या मार्गात अडचणी येतात, पण जर एखादी मुलगी स्वतःचा स्वाभिमान जपून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा भार पेलू शकत असेल तर ती मुलापेक्षा कमी नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्कीच दाबा. आपण नवीन कथेसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.